श्री गणेशाय नमः. दासबोध दशक 1 समास 7. कवेश्वर स्तवन. आता जे अत्यंत श्रेष्ठ कवी आहेत त्यांना मी वंदन करतो. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या साहाय्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात. किंवा कवी म्हणजे जणू वेद रूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय. नाना कलांचा विकास कवींच्या मुळेच होतो. अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटलं तरी ते योग्य ठरेल. जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात. कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात. मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात. बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तीस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठीच जणू ते जन्मास येतात. कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो. कवी हे इच्छिलेल्या वस्तूंची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या सहाय्याने करून देतात. ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे. किंवा कवींचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी स्त्रवलेल्या अमृतधारा असे समजावे. किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तात्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत. किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत. किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत. किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत. किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झालाय. निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते. कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार. पण कवी हे आत्मानुभव असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे. कवी हे मुमुक्षुंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय. किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहेत. किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी होय. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे. तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे समर्थ म्हणत आहे. कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करायचे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात, म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षण असे म्हटले आहे. प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात. तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवींच्यामुळेच सर्व दूर पसरते. कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते. काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते. एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात
गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात, कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात। या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात, त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात। कवी म्हणजे मोक्ष लक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत, आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात। कवींमुळे सभा शोभून दिसते ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूपच असतात। कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते। ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवीमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात। कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्य रचना केली नसती तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता। म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहे। कवी नसते तर 14 विद्या विशिष्ट विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता। म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञान प्रसारास कवीच कारणीभूत आहेत। पूर्वी वाल्मिकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले, त्यांनीच लोकांना विवेक शिकवला। त्यांच्यासारख्याने केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता वाढून त्यांना परमयोग्यता प्राप्त झाली। असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो। हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय, अथवा वेद आणि श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत। केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात। हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहे, किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत, किंवा नाना प्रकारच्या सुखाने उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत। कवींचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरलेले असते, म्हणून त्यांना मनुष्य रूपाने प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात। किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरवणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्व पुण्य संचयानेच प्राप्त झालेली असते। कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत। कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे, किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योग स्थितीत आहे, किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे, किंवा आकाशाहून विशाल आणि व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे, किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहून थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे। असे म्हणायचे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवतो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7 समाप्त। दशक 1 समास 8 सभास्तवन। श्री समर्थ म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो। भगवान म्हणतात की नारदा, मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात अथवा सूर्यबिंबामध्ये राहत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात तेथे मी उभा असतो। असे स्वतः भगवंताने सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जय जयकार करून त्याची कीर्ती गात असतात ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय। अशा सभेमध्ये प्रेम भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन, वेदावरील व्याख्यान तसेच पुराण श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात। तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात, विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते, तसेच अध्यात्म विद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते। अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्ककुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते, त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते। अशा प्रकारे व्याख्यान प्रवचनादिकामुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते। अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित होतात।
या सभेत कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक संमिलित होतात. तेथे योगी, वैराग्ययुक्त, उदासीन, नियमनिष्ठ, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बराच काळ अरण्यात राहणारे दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. कुणी पुरस्चरण करणारे, तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहणारे, तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी, तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजवणारे, लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. सिद्ध, साधू, साधक, मंत्र यंत्र करून देणारे, कुणी एकनिष्ठ उपासक, तर कुणी गुणग्राही असतात. येथे संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, ज्ञानी, सर्वज्ञ, तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. योगी, विद्वान, ऋषीश्वर, तर कुणी धूर्त, तार्किक, कवीश्वर, मनोनिग्रही, मुनिश्रेष्ठ, तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. कुणी पंडित, तर कुणी पुराणे, तर कुणी विद्वान, तर कुणी वैदिक, भट, पाठक, यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. अति चांगले महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही येतात. काही भूत, भविष्य, वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकालज्ञ असतात, तर काही बहुश्रुत, काही निरभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. शांती, क्षमा, दयाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ, जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. जेथे असा परमार्थ समुदाय असतो, त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला तर सामान्य लोकांनाही भवसागर तरुण जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी, सत्वशील, सत्वनिष्ठ एकत्र जमतात. त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. तेथे विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. प्रवृत्त, निवृत्त, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमे, वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. तेथे वृद्ध, तरुण, बाल, स्त्रिया, पुरुष आदी सर्व श्यामवर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो अशा सभेस माझा नमस्कार असो. जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्ती स्वरूप सत्पुरुष असतात तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते. असे अनेक संत महंतांनी अनेक ग्रंथातून ठामपणे सांगितले. कलियुगात हरिकीर्तन हे सर्वोत्कृष्ट साधन असून जेथे हरिकीर्तन होते तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8 समाप्त. समास 9 परमार्थ स्तवन. आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो. कारण परमार्थ हे साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच हो. खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते, पण लोकांना हे मर्म कळत नाही. त्यामुळे त्यांना तो अति दुर्गम वाटतो. परब्रह्म प्राप्तीचे अनेक साधने, पण त्यांचे फल कालांतराने मिळते. पण संत समागम हा रोकडा व्यवहार आहे, म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तत्काळ मिळते. वेदशास्त्रांचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो. तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. पण पाहावयास गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही. सर्व संग परित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. जे योगी असतात ते सुषुम्ना नाडीद्वारे षटचक्रे भेदून हृदयाकाश मार्गाने गुप्तपणे स्वस्वरूप दर्शन करू शकतात. त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही.
परमार्थ हा सर्व सारांचेही निजसार असून तो अखंड, अक्षय व अपार असा परब्रह्म स्वरूपच असतो. त्यास कोणी चोरू शकत नाही. त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा श्वापद भय नाही. असल्या भयाची गोष्टच कोणी बोलू नये. परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसे दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही. कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही, जिथल्या तिथे स्थिर असते. अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक उणे होत नाही. त्याचप्रमाणे ते झिजतही नाही वा अदृश्यही होत नाही. पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही. पूर्वीही जे सामर्थ्य संपन्न योगी होऊन गेले त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परमगुप्त असतो, म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात. ज्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाहीत त्यांना जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्म मृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. सारासार विवेकामुळे मायेचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रगट होते. अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट, फाटलेले आणि विटलेले वाटू लागते. परमार्थ हा असा आहे, जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ व थोर व उत्तमोत्तम आहे, याची प्रशंसा तरी किती करावी. या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. सिद्ध, साधू, महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्विक जीवांनाही संत संगतीने हा लाभ मिळू शकतो. परमार्थामुळेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. जीव हा परमार्थामुळेच संसारातून तरुण जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेस या भवसागरातून पैलतीला जायचे. जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय, व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी. अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी. अनंत जन्माची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. ज्याने कोणी परमार्थाचे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्याचे महत्व जाणत नाहीत ते लोक पापी असून केवळ कुलक्षया करतात जन्मास येतात. असो, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. चांगल्या माणसाने हा मनुष्य देह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवत भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम समास 9 समाप्तो. समास 10 नरदेह स्तवन. श्रीराम. खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य, कारण याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो छंद लागेल तो सिद्धीस जातो. या नरदेहाच्या योगी कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात. कुणी तीर्थयात्रा करतात तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात उद्दंग होतात. कुणी तपाचरण करतात तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात. कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात. कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवतात. कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात
तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात. कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात. कुणी व्याघ्रादी हिंस्र पशुवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवतात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसाशी जिवंत करतात. कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. कुणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवतात, असे लक्षातही सिद्ध होऊन गेले आहेत. कुणी मनोसिद्ध असतात, म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो, तर कुणी वाचा सिद्ध असतात, म्हणून ते जे जे बोलतात ते तत्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्व सिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष कीर्ती मिळून गेले आहेत. कुणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला. कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले. कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले, तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. कुणी इंद्ररूपी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला. कुणी नक्षत्रमंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या 4 मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती त्याप्रमाणे ती मुक्ती त्याने मिळवली. याप्रमाणे या नरदेहाच्या सहाय्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध साधू संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे. या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. या नरदेहाचा योगे अनेकांनी उत्तम पदे मिळवली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झालेले. या नरदेहात आल्यावर विवेकाच्या सहाय्याने सर्व संशयाचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ प्राप्त झालाय. पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात. म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त करून घेतली. म्हणूनच सर्व देहामध्ये नरदेह सर्वात श्रेष्ठ आहे. कारण या देहातच यमयातना रूपी अरिष्ट चुकवण्याची संधी प्राप्त होते. नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्ती रूपे उरवावा. घोडा बैल गाई म्हशी इतर नाना पशु स्त्रिया विशेषतः दासी यांना जर कृपाळपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून नये. पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे व बाहेर जावे, पण त्याला कोणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही, अथवा तो छोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायात जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाही, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही. किंवा तो अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुछ कामाचा ठरतो. नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफडे अथवा संबंधाची बाधा वगैरे असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. इतकी ही व्यंग्य नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताना जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अथवा फिरून जन्म मरणाच्या चक्रात सापडतात. जमीन खणून लोक घर बांधतात. हे आपले घर असे धुळे समजूत करून येतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही. उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे,
पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. याप्रमाणेच कातण्या, मुंगळे, मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. विंचू, सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. भोंगे, भ्रमरीची आळी, किडे म्हणतात की लाकडात आमचेच घर आहे. मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे असे म्हणतात. पुंगळ, वाळव्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. ढेकूण, लाल मुंगळे, गुंगुर्डी देखील घर आमचे आहे असे म्हणतात. पिसोळे, गांधील माशा, सोट, गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. अशा प्रकारचे खूपसे किडे, त्यांचे किती म्हणून वर्णन करावे. सर्वच म्हणतात की निश्चित हे घर आमचेच आहे. पशु, दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे. एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. थोर राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे, याला मी जाळून खाक करतो. याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घराचे ओझे होते व ते सोडून किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. या प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरातून अरण्यातील हिंस्त्र शापदे येऊन राहतात. वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभव येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे हे जाणून ती कुठेतरी करावी, अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो, पण तेही खरे नाही. हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात. रोमरंध्राच्या मुळाशी ग्राहून किडे मांस खातात. कुठे खांडू झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात हे तर आपण पाहतोच. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तिथे गोमाशा गर्दी करतात. गोचिडी रक्त पितात, चांबवा मासात घुसतात, तर पिसव्या अकस्मात दंश करून पळून जातात. भुंगे व गांधील माशा चावतात, तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप, कानडे, फुरशी दंश करतात. जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा तर अकस्मात वाघ त्यास उचलून येतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. उंदीर, मांजर त्याला दंश करतात. कुत्री, घोडे वगैरे त्यास लचके तोडतात, तर अस्वले, माकडे कासावीस करून मारतात. उंट चावून उचलून फेकून देतात, तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. चोर तरतळा शरीराचे तुकडे करतात, तर भूते अंगात संचार करून मारतात. असो, या देहाची स्थिती अशी आहे. या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे, पण मूर्ख माणूस त्यास माझा असे म्हणतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते, नाहीतर नाना प्रकारच्या आघाताने तो मृत्यू पावतो. असो, जे प्रापंचिक सुखात घडलेले मूर्ख लोक असतात ते परमार्थाचे सुख काय जाणणार. अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेह स्तवन निरूपण नाम समास 10 समाप्त. दशक 1 समाप्त.